या मोर्चाच्या निमित्तानं मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी टार्गेट केलं। कालच विखेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली होती। जीआरचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यात बदल करण्याचा प्रश्नच येत नाही असं विखे म्हणाले होते। त्यावर अत्यंत शेलक्या शब्दांमध्ये हाकेंनी उत्तर दिलंय, पाहूयात। विखे हा गोगलगाय आणि पोटात पाय। ओबीसीच्या बाबतीमध्ये आजपासून मी जाहीर करतो की विखे पाटील हा कारखानदारांचा नेता आहे। ज्या ओबीसीनी विखे पाटलाला मतदान केलं त्या विखे पाटलाला इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही रस्ता दाखवणार आहोत। कारण विखे पाटील जर असं म्हणत असेल की मराठा समाजानं कधी दुसऱ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही, अरे विखे, ओबीसीनी कधी कुणाला विरोध केलाय? ओबीसी मधल्या समावेशाला म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासांच्या आरक्षणामधल्या समावेशाला ओबीसीनी विरोध केलाय। त्यामुळे विखे नावाचा माणूस हा महामूर्ख माणूस आहे। या माणसाला इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी मतपेटीतनं उत्तर देतील। विखे पाटील हे घराणं आहे ना, हे घराणं बिनबुडाचा लोट आहे। कुठली विचारधारा आहे या विखेंची नक्की? कारखाना चालवणं, पैसे कमवणं ही विखेंची विचारधारा आहे। आयोगांचं आजपर्यंतचे निर्णय विखेंना मान्य नाहीत। संविधानामधलं आरक्षणाचं बेसिक तत्व विखेंना मान्य नाही, म्हणजे संविधान मानत नाहीत का विखे? विखे नावाच्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झालाय। ही माणसं राजकारणामधल्या अनुभवानं म्हातारी झाली नाहीत, हे मूर्ख माणसं आहेत, मूर्ख। या माणसाला ओबीसीच्या हक्क अधिकारासंदर्भात एवढं बेजबाबदार वक्तव्य, अरे जरांगेची भाषा बोलतोय हा विखे। एकूणातच ओबीसी आणि मराठा नेत्यांमधली कटुता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे।